एवढी मेहनत केली आणि सगळी वायाला गेली. ते कसं चला तुम्हाला सांगते. काय झालं मी म्हटलं मी वांग्याची भाजी बनवते तर लवकरच बनवेन थोडंसं, कारण रेसिपी पण तुम्हाला शेअर करेन म्हणून मी कांदा, मिरची, लसूण, अद्रक आणि वाटलेलं खोबरं घेतलं आणि ते छान भाजून घेतलं मस्त तेल टाकून, आणि नंतर ते मिक्सरला काढून घेतलं बारीक आणि मस्त कढईमध्ये तेल टाकलं आणि थोडीशी जिरं मोहरी टाकली आणि ही सगळी पेस्ट टाकून गेली आणि छान तेल सुटेपर्यंत ह्याला की नाही भाजून घ्यायचं. आणि त्यामध्ये की नाही नंतर थोडंसं पाणी टाकून ना त्याला शिजू द्यायचं. आणि त्यामध्ये आपल्याकडे आहे ते मसाले सर्व टाकून घ्यायचे. लाल मिरची, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा काळा मसाला आणि आमच्याकडे गावाकडचा मसाला होता ते बी मी टाकून घेतला. आणि नंतर अजून थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत त्याला शिजून घेतलं आणि त्यामध्ये मग वांगे टाकले. वांगे छान आलटून पलटून घेतले आणि झाकून ठेवलं त्याला 5 मिनटं. नंतर वांगे ना छान शिजली होती. मग त्यात गरम पाणी टाकून घेतलं. आपल्याला जसं तुम्हाला रस्सा लागतो ना तसं करून घ्या. आणि मग काय तर सांगू का, संध्याकाळी हिच्या पप्पानं बिर्याणी आणि एवढी मोठी चिकनची भाजी घेऊन आले. मग काय माझं सगळी मेहनत वायाला गेली आणि मग तीच खावं लागली. चला मग बाय, आजच्यासाठी एवढं.